आजचा होणारा सामना नचिकेत 11 विरुद्ध सुमित 11 विरार. सुमित 11 या संघाने फलंदाजी स्वीकारले आहे. सुमित 11 संघाला विनंती आहे की त्यांनी आपले दोन फलंदाज पाठवायचे. नचिकेत 11च्या कर्णधारांना नचिकेत 11च्या टीम मेंबर्सना विनंती आहे की त्यांनी आपला एक एक्स्ट्रा प्लेअर समालोचन कक्षाकडे पाठवायचा आहे. नचिकेत 11च्या कर्णधारांना एक विनंती आहे की त्यांनी आपला एक एक्स्ट्रा प्लेअर समालोचन कक्षाकडे पाठवायचा आहे. तसेच सुमित 11 विरार यांनी आपला एक एक्स्ट्रा प्लेअर समालोचन कक्षाकडे पाठवायचा आहे. प्लेअर ठेवला कोणतरी इकडे सगळं पर फील्डिंगला गेला लफडा करશે. सागरला सुमित 11 विरारच्या तर सामन्याला सुरुवात होती. या ठिकाणी सुमित 11 हा संघ प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळतोय आणि क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण पाहतोय नचिकेत 11. दोन संघांदरम्यानची ही मोठी लढत असणार आहे. ओपनचा लॉट आजच्या दिवसामध्ये खेळला जातोय आणि तब्बल 12 संघांचा समावेश या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतोय. सर्वप्रथम आपण पाहतो नचिकेत 11, सुमित 11 विरार, त्यानंतर युवा बॉयज नाला सुपारा, SS 11, प्रवीण 11, सार्थक 11, आरसाई अंबावणे, बाबू 11 कारगिल, निवा स्पोर्ट्स, गुरु 11 मुरेगाव, रमेश 11 आणि शैवी 26 चंदनसार असे 12 संघ आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतील. त्यामधील आजचा पहिला सामना थोडासा विलंब जरूर होतोय परंतु स्पर्धा या ठिकाणी सुरुवात होत असताना आपण पाहतो पहिला सामना नचिकेत 11 वर्सेस सुमित 11 विरार या दोन संघांदरम्यान 4 षटकांची सामन्याची नोंद घ्यायची सर्व संघाने. पहिलं षटक पॉवर प्लेचं असेल आणि तदनंतर उर्वरित 3 षटक पहिला सामना 4 षटकांचा राहील. दोन्ही बलाढ्य संघ मैदानामध्ये उतरलेले आहेत. सुमित 11 या संघाने पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारून आपले तर सामन्याची सुरुवात होते. या ठिकाणी निखिल गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. ओव्हरऑलचं क्रिकेट आहे मित्रांनो. 4 षटकांचा सामना. पहिलं षटक पॉवर प्लेचं असेल आणि उर्वरित 3 षटक हे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावरती निर्भर असणार आहेत. दोन मोठे फलंदाज मैदानाच्या दिशेने आपण पाहतोय. विशाल नाईक फलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतो स्ट्राईक हँडवरती. दुसऱ्या बाजूला प्रशांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. मोठी स्टारकास्ट आहे दोन संघांदरम्यान. आपण पाहतोय अनेक वेळा हे दोन्ही संघ एकमेकांसमोर खेळताना पाहायला मिळालेले आहेत आणि पुन्हा एकदा एकमेकांसमोर 2 हात करण्यासाठी सज्ज होत आहेत. या चंदनसरच्या नगरीमध्ये आपण पाहतोय चॅलेंजर चषक 2020 ही स्पर्धा तुम्हाला सर्वांच्या भेटीला कालच्या दिवसापासून चालू असलेला हा दैदिप्यमान 16 या ठिकाणी रंगताना पाहायला मिळतो. चॅलेंजर बॉईज यांच्या माध्यमातून या चंदनसरच्या 26 मैदानावरती. तर स्टार्ट ऑफ द मॅच. पहिला चेंडू निखिल वर्सेस विशाल. पहिला चेंडू थोडीशी बदलला थोडस तो की पाहायला मिळते आणि म्हणूनच डेड बॉल. पहिला चेंडू सुरू घेऊन काढला ऑन साईडला बिरकावून दिला. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी येतोय परंतु चेंडू जातोय 1 बाउन्स परंतु तत्पर्यंत क्षेत्ररक्षण केलं जाते आणि 2 धावा पहिला चेंडूवरती घेत असताना वेल स्टार्ट अँड गुड स्टार्ट करत असताना आपण पाहतो विशाल नाईक आपली इरादे स्पष्ट करतो. मोठा फटका जरूर मारण्याचा प्रयत्न होता. मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आला आणि 2 धावा त्या ठिकाणी अर्जित करतोय विशाल. एक चांगली सुरुवात आहे कारण आपण पाहतोय 4 षटकांचा सामना आहे. भौगोलिक परिस्थितीचा जर विचार करायचा झाला तर पुन्हा सर्कलचं मैदान पाहायला मिळतं. आता बॅकफुट गेली पंच करून येण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बॅकफुटच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुन्हा एकदा येतोय. सिंगल धाव घेतली जाते. एक वेगळी गोलंदाजी पाहायला मिळते मित्रांनो. कसं आपण पाहू शकाल ज्या प्रकारचा आखोटाप्याचा चेंडू होता त्यानंतर चेंडूमध्ये उसळी थोडीशी कमी पाहायला मिळते. फलंदाजाला मोठे हिट करण्यापासून थोडंसं वंचित ठेवलं जाते. गतीमध्ये मध्ये परिवर्तन पाहायला मिळते आणि म्हणूनच या ठिकाणी सिंगल धाव त्या चेंडूवरती येत असताना
आता चेंडू मात्र आपण पाहतो इनसाइड आउट होणार चेंडू थोडासा फलंदाजाला बीट करताना पाहायला मिळतो, परंतु यष्टिरक्षक त्या ठिकाणी चुकी करतोय आणि एक धाव त्या ठिकाणी प्रशांतच्या खात्यामध्ये जाते. 4 धावा स्कोर बोर्डवरती लगावल्या होत्या. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळतो. निखिल मात्र एक चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवत असताना पण एकदम विशाल नाईक स्ट्राईक असतील. खूप अप्रतिम दर्जाचा खेळाडू आहे मित्रांनो. मोठमोठे फटके मारणं चांगल्या प्रकारे जातो. आता मात्र घेऊन काढला चेंडू आपण पाहतो इनसाइड आउट खेळतो ऑन द राईज घेऊन चेंडू सरळ जातोय. 1 बाउन्स सीमारेच्या पार चौकार. अप्रतिम फटका आता पाहिलं होतं. पॉवर प्लेचं षटक आहे. मिडऑफ एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. मिडऑफला त्या ठिकाणी तैनात होता आकाश पांडे. त्याच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न आणि यशस्वी प्रयत्न पाहायला मिळतोय, कारण इनफिल्डच्या डोक्यावर मारलेला हा फटका होता. इनसाइड आउट होणार चेंडू विथ द स्पिन खेळला जातोय आणि हीच खासियत आहे या खेळाडूची. रिवर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू मात्र बॅटवर व्यवस्थितरीत्याने आला नाही. स्वतःच्याच फॉलो थ्रू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक केलं जातोय. स्विंग अँड मिस असं काहीच चित्र होतं, परंतु बॅटची इनर एज घेऊन चेंडू त्या ठिकाणी स्वतःच फॉलो थ्रू फील्ड करत असं निर्धाव चेंडू येतोय आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर एकंदरीत आपण पाहतोय 8 धावा या ठिकाणी स्कोरबोर्ड होते लगावल्या जात आहेत. विशाल नाईक प्रथम दर्जाचा खेळाडू आहे. आपण पाहतोय एबडी बॉईज असतील तर नंतर आपण पाहतो खूप चांगलं क्रिकेट त्यांनी मागील वर्षामध्ये सुद्धा सादर केला. आता मात्र चेंडू बॅकच्या राडामध्ये आला. चेंडू सरळ जातोय ऑन साइडला. षटकार. अप्रतिम फटका. षटकाच्या शेवटी आपण पाहतोय ज्या प्रकारचा चेंडू होता त्या चेंडूपर्यंत गेले तर नंतर एलिमिनेट केले गेले चेंडूला ऑन साइडला 6 धावांसाठी. अगेन जर स्पिन खेळले गेले परंतु 6 धावा येतात. ही महत्वाची बाब असेल सुमित लोन या संघासाठी, कारण पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होते आणि 14 धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये अर्जित केल्या जात आहेत विशाल आणि प्रशांत यांच्या माध्यमातून. अप्रतिम षटक आणि त्या षटकाचा शेवट मात्र 6 धावांनी होतोय, म्हणून थोडंसं खराब षटक पाहायला मिळतोय आणि पहिल्या षटकाचा 14 धावा आपण पाहू शकाल. खूप मोठी स्टारकास्ट आहे नचिकेत लोन या संघाच्या माध्यमातून. कल्पेश कदम यांचा हा संघ पाहायला मिळतोय. अमन स्पोर्ट्सचे खूप सारे खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतात आणि खूप सारा मोठा अनुभव आहे या खेळाडूंना, कारण मोठमोठ्या टुर्नामेंट ओपनच्या माध्यमातून खेळत असताना पाहायला मिळाले असणारे खेळाडू आपण पाहतोय. त्यामध्ये आकाश पांडे यांना पाहतो, विजय यांना पाहू शकाल, संख्या आहेत, नंतर अजय उपाध्याय यांना सुद्धा पाहू शकाल, निखिल सुद्धा खूप वेळा पाहायला मिळतो, राहुल सोनी यांना सुद्धा आपण पाहू शकाल, अभिषेक बाबू यांना सुद्धा आपण पाहतोय. नक्कीच निखिल राणा गोलंदाजी माखो येताना पाहायला मिळतो. प्रतिम गोलंदाज आपलं वैयक्तिक पहिलं सांगितलं दुसरा षटक घेऊन येत असताना पाहायला मिळतोय. सुरेखपणे खेळून काढला चेंडू आपण पाहतोय, सुरेखरीतीने ऑन साइडला खेळून काढला. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण येतो आकाश पांडे. तत्पूर्वी सिंगल धाव, महत्वाची धाव असेल, कारण ज्या वेळेला आपण पाहतोय समोरचा फलंदाज बहरामध्ये आहे त्याला स्ट्राईक देणं तितकी गरजेची आहे आणि ती स्ट्राईक म्हटलं या ठिकाणी रोटेट करत असताना प्रशांत थोडंसं शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न, जागा बनून खेळण्याचा प्रयत्न फसलाय आणि निर्धाव चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. निखिल राणा याला आपण पाहतोय, प्रथम दर्जाचा गोलंदाज आहे मित्रांनो. मागील वर्षी आपण पाहिलं होतं RK बालाजी डोंगरपाड्याची स्पर्धा बेस्ट बॉलरचा किताब याने जिंकला होता आणि तो खेळाडू मात्र या ठिकाणी ऑन साइडला घेऊन काढला. चेंडू आपण पाहतोय मेडिकेचर करून चेंडू जातो का, परंतु आणखी झेल घेण्याची संधी होती, झेल सुटतोय, झेल धरतीला दान होत असताना मात्र 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. प्रतिम चेंडू होता, दिशा दिली गेली होती, परंतु सकाळचं सत्र आहे, ज्या प्रकारे हवेचा वेग पाहायला मिळतो थोडासा मंदावलेला वेग आहे आणि म्हणूनच चेंडू लँड होण्यामध्ये थोडीशी अडचण निर्माण होते आणि ऑन साइडला थोडीशी बाउंड्री लांब आहे. त्याच कारणास आता मात्र सुरेखपणे घेऊन काढला चेंडू, चेंडूमध्ये पॉईंट करून घेण्यात चेंडू जातो सरळ बाउंड्रीच्या दिशेने, तोपर्यंत निखिल चेंडूवरती येत आहेत, परंतु दोन्ही क्षेत्ररक्षण बेंदून चेंडू पुन्हा एकदा जातो सरळ पॉईंट बाउंड्री लाईनच्या बाहेरच 4 धावांसाठी. विशाल नाईक अप्रतिम दर्जाचा खेळाडू आहे आणि त्याचा नजारा सुद्धा दाखवतोय, कारण आपण पाहिलं होतं मागच्या वर्षी झालेली कोपरीच्या ठिकाणी स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये 5 चेंडू 5 षटकार याच्या बॅटमधून आलेला हा खेळाडू पाहायला मिळतोय. खूप चांगलं क्रिकेट त्यांनी सातत्याने विराटनगरीमध्ये दर्शवताना आपल्याला पाहायला मिळाले. एबीडी बॉईज असतील, त्यानंतर शिवगर्जना असतील किंवा वीर इलेवन या संघाच्या माध्यमातून सुद्धा अनेक वेळा खेळताना पाहायला मिळाला आहे आणि आज सुमित इलेवनचं प्रतिनिधित्व करत असताना आपल्या बॅटमधून ही धारदार फलंदाजी दर्शवत असताना पाहायला मिळतोय. धावांचा विचार करायचा झाला आतापर्यंत 21 धावा स्कोरवरती पाहायला मिळतात.
रन्स आफ्टर दॅन 4 बॉल्स. सेकंड ओव्हर दुसरी ओव्हर या ठिकाणी आपण पाहतोय प्रगती पथावरती आहे निखिल राणा. या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर पाहायला पहिलं षटक निखिलने हाताळलं, 14 धावा खर्च केल्या. त्यानंतर दुसरं षटक आपण पाहतोय. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र आपण पाहतोय सरळ बॅटची नरीज घेऊन जातोय अजय पत यांच्या हातामध्ये आणि पहिल्या विकेटचं पतन होत असताना सुमित 11 या संघासाठी. शेवटचा चेंडू असणार आहे. आपण पाहतोय विशाल नाईक माघारी परतल्यात. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने जात असताना सागर. शेवटचा चेंडू असणार. साधारण स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय आणि 21 धावा स्कोरबोर्ड इथे पाहायला मिळतात. निखिल राणा मोठा फटका मारण्याचा चेंडू मात्र आपण पाहतो बॅटवर गतिमान पद्धतीने आला. थोडंसं ऑकवर्ड फील करत असताना पाहतोय आपण फलंदाज त्या ठिकाणी सिंगल धाव घेतली. त्याने दुसऱ्या षटकाची समाप्ती आमचे गुफरान त्या ठिकाणी इशारा देत आहेत आम्हाला की षटक संपलेला आहे आणि 22 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी पाहाव्यास मिळतात. एक मोठी मॅच रंगताना पाहायला मिळते चॅलेंजर चषक 2020च्या माध्यमातून आणि या मोठ्या मॅचचं चित्र अजूनही आपणास स्पष्ट होणं शिल्लक असणार आहे मित्रांनो. कारण पहिली इनिंग या ठिकाणी चालू आहे. पहिल्या इनिंगचा मध्यांतर आपण पाहतोय अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक असेल आणि तदनंतर दुसऱ्या इनिंगकडे सुद्धा आपण जाणार आहोत. सुमित 11 वर्सेस नचिकेत 11 या 2 संघांदरम्यानचे हे लढत. नवीन गोलंदाज आपण पाहतो व्यक्ती पहिले सांगितले तिसरा षटक घेऊन येत असताना कृष्ण राऊत अप्रतिम दर्जाचा खेळाडू पुन्हा एकदा आपणास पाहायला मिळतोय. मी मागाशीच म्हटलं मोठी स्टार कास्ट आहे नचिकेत 11च्या माध्यमातून. मोठा फटका मारण्याचा चेंडू मात्र ऑन साईडला खेळून काढला. राहुल सनी चेंडूवर येत आहेत. सिंगल धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि एकाच धावेवरती त्या ठिकाणी समाधान मानावं लागतंय. सागर यांना स्ट्राईक रोटेट केली जाते आपण कारण पाहतोय सलामीच्या रूपाने आला. प्रशांत अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. जोपर्यंत विशाल होता तोपर्यंत स्ट्राईक रोटेट करतो परंतु आता जबाबदारी आपल्या स्वतःच्या खांद्यावरती घ्यावी लागेल आणि ती जबाबदारी मात्र कशा प्रकारे घेतली जाते त्या जबाबदारीमध्ये समोरचा अडसर म्हणून कृष्णा हा येतोय का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरेल. कारण तिसरं षटक आहे अजून एका षटकाचा खेळ शिल्लक असेल आणि 23 धावा स्कोरबोर्ड होते आपण पाहतोय एका गड्याच्या मोबदल्यात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू मात्र हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. जज करतोय झेल होईल का थोडंसं फंबल होता पाहायला मिळतोय आणि झेल तिथं धरतीला दान होत असताना एकंदरीत 2 धावा त्या ठिकाणी घेतल्या जात आहेत. एकंदरीत काय होतंय कारण आपण पाहतोय फेब्रुवारीचा महिना आहे थोडासा ऊस या ठिकाणी पाहायला मिळतं. ढगाळ वातावरण आहे आणि त्या ढगाळ वातावरणामध्ये थोडासा बॉल दिसण्यामध्ये थोडीशी अडचण निर्माण होत असते आणि त्याच कारणास्तव या ठिकाणी आपण पाहतो झेल धरतीने दान होतो आणि 2 धावा प्रशांतच्या बॅट मधून येत आहेत. आता मात्र मोठा फटका मारण्याचा बॅकच्या राडार मध्ये आलाय. चेंडू मात्र त्या ठिकाणी अबुझोपर्यंत चेंडूवर येत आहेत. 2 धावा पुन्हा एकदा घेतल्या जात आहेत. कृष्णाची प्रशंसा करावी लागेल मित्रांनो कारण ज्या प्रकारे
चेंडू त्या ठिकाणी हाताळला गेला आपण पाहतोय. चार चेंडूचा खेळ 28 धावा स्कोरवरती पाहायला मिळतात. सिंगल डबलने धावसंख्येला बढावा देण्याचा प्रयत्न केला तर परंतु आता मात्र या ठिकाणी अटॅक करणं गरजेचं आहे कारण कृष्णा आतापर्यंत आता मात्र सूर्यकुंद घेऊन गाड्याच्या गुरुसंख्या चेंडूवरती येत आहेत आणि पुन्हा एकदा झेल त्या ठिकाणी सुटतोय आणि 2 धावा सागरच्या बॅटमध्ये. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला तो त्या ठिकाणी परंतु चुकफेकी राहुलने चांगला बॅक सपोर्ट दिला आणि नंतर 2 धावांचे समाधान मानायला लागते. तिसरा षटक कृष्णाचा आतापर्यंत आपण पाहतोय. गोलंदाजी पृथ्वीकरण पहिल्या चेंडूवर त्याला एक सिंगल धाव त्यानंतर 2 धावा, तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा त्यानंतर चौथ्या चेंडूवरती सिंगल धाव आणि 5व्या चेंडूवरती पुन्हा एकदा 2 धावा येत आहेत आणि 8 धावा खर्च करत असताना आतापर्यंत पाहतोय 30 धावा एकंदरीत स्कोरबोर्डवरती लागवत असताना शेवटचा चेंडू शिल्लक असेल कृष्णा राऊत वर्सेस सागर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आता मात्र चेंडू बॅकच्या राडारमध्ये आला. निखिल चेंडूवरती येईल परंतु कोणती संधी नसणार आहे. चेंडू जातो सरळ 1 बाउन्स मारीचे पार चौकार. 34 धावा या ठिकाणी येत आहेत. तिसरं षटक समाप्त झालेलं आहे. कृष्णा राऊत याचं हे षटक आपण पाहिलं तर एकंदरीत 12 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 14 धावा. दुसरं षटक महत्वाचं होतं निखिल राणा यांचं ते षटक आणि त्या षटकामध्ये फक्त 8 धावा एक गडी गमावत असताना आपण पाहिल्या आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा स्कोरबोर्डमध्ये पाहायला मिळतात. सकाळचं सत्र आहे आणि एक समाधानकारक धावसंख्येपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला जातो समितीच्या माध्यमातून. एक प्रथम दर्जाचा संघ आणि त्या संघाला साजेसाचा खेळ या ठिकाणी करत असताना पहिल्यांदा आपण पाहिलं विशाल नाईक यांना, तदनंतर आपण पाहतोय प्रशांत आणि सागर यांच्या बॅटमध्ये येणारी फटकेबाजी. आपण पाहतोय प्रशांत एकंदरीत 7 धावांवरती खेळत असताना सागर एकंदरीत आपण पाहतोय 8 धावा या ठिकाणी 1 डाऊनच्या रूपाने येत असताना करताना पाहायला मिळतोय. विशाल मात्र तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळतोय. एकंदरीत ज्या बॅटमधून धावा आल्यात 19 ह्या खूप महत्वाच्या धावा ठरणार आहेत कारण आपण पाहतोय अजून शेवटचं षटक शिल्लक आहे. 12 ते 13 धावा या षटकामध्ये जर का आल्या तर एक चांगलं बॅटल रंगेल. मोठा फटका मारण्याचा चेंडू मात्र जातो जरा स्टँड अँड डिलिव्हर षटकार. साईश एक प्रतिम दर्जाचा खेळाडू आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्यापर्यंत ऑन साईडला बॅक चेंडू घेऊन चेंडू दुसऱ्या बॅक सोडल्याच्या दिशेने त्या ठिकाणी बाणापर्यंत जातो. चेंडूवरती येत आहेत. सिंगल धाव कंप्लीट केलं तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय परंतु रोखलं जातोय आणि एकच धाव त्या चेंडूवरती त्या ठिकाणी येताना पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती आला एक घणाघाती प्रहार आपण पाहिला प्रशांतच्या बॅटमधून साईशवरती केलेला हल्ला आणि 6 धावांनी मात्र दबाव गोलंदाजावरती येताना पाहायला मिळतोय आणि 7 धावा या षटकामध्ये आतापर्यंत 2 चेंडूच्या समाप्त येताना पाहायला मिळतात. 41 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवरती पाहतो. अजून 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल साईशेच्या. सुरेखाचा चेंडू मात्र ऑन साईडला पुन्हा एकदा खेळून काढला. गॅपमध्ये चेंडू जातोपर्यंत निखिल त्या ठिकाणी येत आहेत. अतिशय जलद गतीने निखिल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय आणि सिंगल धाव येताना पाहायला मिळते सागरच्या बॅटमधून. महत्वाच्या क्षणी आणि मोक्याच्या क्षणी आला तो षटकार आपण पाहिला म्हणून धावसंख्येला सुरुवातीलाच बढती मिळाली आणि समाधानकारक धावसंख्या काय असते ते दाखवण्याचा या ठिकाणी पवित्रा पाहायला मिळतो सुमितलेंच्या माध्यमातून. 42 धावां स्कोरबोर्ड. अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. साईज प्रशांत पुन्हा एकदा थोडासा चेंडू मात्र थोडा शरीराच्या लांबून घेण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र ऑन साईडला बॅकवर सोडल्याच्या डोक्यावर इम्रान चेंडू परंतु चेंडू जरा जातोय सीमारेषा पार षटकार. धावा आपण पाहतोय साईशवरती केलेला हल्ला. प्रशांत मात्र आता या ठिकाणी हात खोलतोय आणि का करू नये कारण आपण पाहतोय हाणामारीचं षटक आहे. शेवटचं षटक स्लॉग झोर म्हणून संबोधलं जातं आणि त्या स्लॉग झोर मध्ये या ठिकाणी हल्ला चढवला जातो साईश याच्यावरती.
पण एकदा त्याच प्रकारचा चेंडू मात्र आता मिस होताना पाहायला मिळतं. स्विंग अँड मिस पाहायला मिळाला आउटसाइड ऑफ स्टंप, परंतु चेंडू सरळ झेलबादच्या रूपाने जातोय. आपण पाहतोय प्रशांत अप्रतिम फटकेबाजी बॅटमधून पाहायला मिळाली आणि शेवटची आपण पाहतोय बॅटची एनर्जी घेऊन चेंडू सरळ गेला यष्टरक्षकच्या हातामध्ये. त्या ठिकाणी झेलबादच्या रूपाने गडी माघारी परततोय. दुसऱ्या विकेटचं पतन. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आपण पाहतोय किरण भामत या ठिकाणी जाताना पाहायला मिळतो. मान रन राजापूर येताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी फलंदाजीसाठी 48 धावांवर धावसंख्या या ठिकाणी स्थिरावलेली. 48 रन्स. शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक असेल साईश याचा. आपण पाहतो स्ट्रायकिंगवरती किरण भामत डावीष्टीच्या बाहेर आपण पाहतोय चेंडू त्या ठिकाणी पिचिंग होतोय आणि वाईटचा इशारा या ठिकाणी आमचे ऑफिशियल्स देत असताना पाहायला मिळत आहेत. एक धाव अवंतर त्रिपाणी येते आणि विकेटचं पतन पाहायला मिळत आहे. जरूर या 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या असत्या वाईट +1 परंतु रनआउटच्या रूपाने गडी माघारी परतते म्हणून एकच धाव या चेंडूवरती मिळेल आणि शेवटचा चेंडू त्या ठिकाणी रन्स ऑन स्कोर बोर्ड. शेवटचा चेंडू साईश आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर गुरुसंख्ये कानमंत्र देत आहेत. तर खूप वेळा एकत्रित खेळताना पाहायला मिळत आणि आज पुन्हा एकदा चंदनसरच्या मैदानावरती आपण पाहतो या हंगामाच्या सुरुवातीला झालेली स्पर्धा 76 ट्रॉफी 2019च्या माध्यमातून खेळत असताना आपण पाहिलं होतं आणि या गोलंदाजाने प्रभावित करून सोडलं होतं अमन स्पोर्टच्या माध्यमातून खेळत असताना. आणि तो गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर आहे आणि शेवटचा चेंडू या ठिकाणी हाताळेल. नवीन फलंदाज दिवेश मैदानाच्या आतमध्ये नाव स्ट्राइक एंडवरती. साईडचा चेंडू काढण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र आपण पाहतो त्या ठिकाणी फील केला तो सिंगल धाव. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न परंतु पहिल्याच धावेमध्ये आपण पाहतोय गडी बाद आणि सागर सुद्धा बॅक टू द पॅवेल. शेवटचा चेंडू येतो निर्धाव. 49 धावांवरती धावसंख्या स्थिरावते आणि 50 धावांचं आव्हान त्या ठिकाणी खेळलं जातं नचिकेत 11 या संघासमोर. चला त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चॅलेंजर चषक 2020 मध्ये ज्याचे सामने झालेले नचिकेत 11 विरुद्ध सुमित 11 विरार. याच्यामध्ये सुमित 11 ने आपली फलंदाजी स्वीकारून 50चं आव्हान दिलेलं आहे. चॅलेंजर नचिकेत 11 या संघाला खूप चांगल्या प्रकारे फलंदाजी केलेली आहे सुमित 11 विरार या संघाने आणि नचिकेत 11 यांना 50चं आव्हान दिलेलं आहे. सुमित 11 यांना एक विनंती आहे की त्यांनी आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे. सुमित 11 विरार आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे. आपला एक्स्ट्रा प्लेयर आपण समालोचन कक्षाकडे पाठवायचं आहे. सुमित 11 आपलं एक्स्ट्रा प्लेयर 12वा प्लेयर आपण आपल्या समालोचन कक्षाकडे पाठवायचं आहे.
चॅलेंजर चषक 2020 मध्ये दुसऱ्या दिवशी होणारे सामने नचिकेत 11 विरुद्ध सुमित 11, युवा बॉईज नालासोपारा, SS11, प्रवीण 11, सार्थक 11, RS अंबावणे, बाबू 11 कारगिल, निव्या स्पोर्ट्स, गुरु 11 मोरेगाव, रमेश 11 आणि शावी 26 हे आजच्या दिवसातील होणारे सामने आहेत. आजच्या सकाळच्या मध्ये जे होणारे सामने होते ते नचिकेत 11 विरुद्ध सुमित 11 विरार. सुमित 11ने आपली नाणेफेकी जिंकून आपली फलंदाजी स्वीकारली आणि नचिकेत 11 यांना 50 टार्गेट दिलेला आहे. सुमित 11 आपलं लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. तर सामन्याला सुरुवात होती. या ठिकाणी आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्क गोलंदाज सज्ज होतोय सँडी डफले आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क होताना फलंदाज आपण पाहतोय विजय सोने आणि आकाश पांडे ही जोडी आहे. डावकर फलंदाज स्ट्राईक मध्ये पाहायला मिळतोय. सँडीचा पहिला चेंडू सुरपतन काढला. चेंडू मात्र जातोय सर स्ट्रेट चेसिंग त्या ठिकाणी क्षेत्र विशाल नाईक चेंडूवरती आपले पहिल्या चेंडूवरती विजय सोने माघारी परत पहिल्या विकेटचं पतन आणि एक चांगली स्टार्ट सुमित 11च्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो एक मोठा हद्रा सँडी डफलेच्या माध्यमातून घेत असताना आपण पाहतो विजयाची खेळ संपुष्टात आली. एक प्रत्येक दर्जाचा खेळाडू आहे आणि तो खेळाडू मात्र या ठिकाणी तंबूच्या आसपास जाताना पाहायला मिळतोय. 50 धावांचा पाठलाग करायचा आणि 50 धावांसाठी काय करणं गरजेचं होतं तर त्यासाठी आपण पाहतो पहिल्या चेंडूवरती आक्रमण करत असताना त्या ठिकाणी माघारी परतल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय सुमित 11 या संघाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी हाताळत असताना सँडी डफले एक नामवंत गोलंदाज मित्रांनो आपण पाहू शकाल 4 चेंडूंमध्ये 4 विकेट्स हॅट्रिक नोंदवली होती. नारंगीच्या मैदानावर असा खेळाडू आपण पाहतोय. वेरिलेनच्या माध्यमातून खेळत असताना तो खेळाडू या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सुरेखाचा चेंडू इनसाइड डाऊन चेंडू मात्र स्वतःच्याच फालत्रमध्ये झेल त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न होता आणि कॅच मात्र या ठिकाणी धरतीला दान होतोय. अप्रतिम षटक हाताळलं जातोय आणि दुसरा चेंडू मात्र निर्धाव. आकाश पांडे एक हा लिटर फलंदाज आहे मित्रांनो आणि तो फलंदाज मात्र या ठिकाणी
अंपायर डिसिजन प्लीज. गुप्पू सर, डेड बॉल. डेड बॉल त्या ठिकाणी घोषित केला जातो. नक्कीच पंचांचा इशारा नव्हता आणि सांडी मात्र या ठिकाणी चेंडू हाताळताना पाहायला मिळाला, म्हणूनच डेड बॉल त्या ठिकाणी घोषित केला जातोय. पुढील चेंडू आपण पाहतो. सँडी डफली पुन्हा एकदा सज्ज होतात. रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू त्या ठिकाणी स्विंग अँड मिस पाहायला मिळतोय आणि निर्धाव चेंडू होताना पाहायला मिळतो. जरी डेड बॉल आला असला तरी सुद्धा त्या पुढील चेंडू मात्र आकाश पांड्याला बीट करणार पाहायला मिळतो. दबाव जरूर असेल कारण 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक वेगळा स्टार्ट करणं गरजेचं. तो स्टार्ट मात्र या ठिकाणी करत असताना आपण पाहतोय सुरेख असा चेंडू होता. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस पाहायला मिळाला, परंतु यष्टीरक्षक त्या ठिकाणी चुकी करतोय आणि मात्र सिंगल धाव त्या ठिकाणी आकाशच्या बॅट मधून येते. नक्कीच अजय आपण पाहतोय ज्या प्रकारचं त्याला गरजेचं होतं दुसरी धाव घेणं, त्या ठिकाणी इच्छा जरूर दर्शवली होती, परंतु आकाश मात्र त्या ठिकाणी एक संत गतीने आपली धाव कंप्लीट करत असताना पाहायला मिळतोय. एक धाव येते. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर एकंदरीत सिंगल धाव स्कोरबोर्ड ते लगावली जाते नचिकेत संघाच्या माध्यमातून. आता मात्र वाचा फटका मारण्याचा प्रयत्न अँड पुल अँड पॉवरफुल षटकार. 6 धावा या चेंडूची मात्र आपण पाहतोय. आकाश पांडे हा फटका मारून षटकार दर्शवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्या ठिकाणी चेंडूमध्ये थोडीशी गती होती आणि या ठिकाणी आपण पाहतो अजय काय करतो तर नक्कीच ज्या प्रकारे चेंडू होता थोडासा आखोटप्प्यात चेंडू होता, चेंडूमध्ये थोडीशी गती कमी होती, वेळ होती त्या ठिकाणी विचार करण्यासाठी आणि त्या वेळेचा मात्र या ठिकाणी फायदा होतो. त्याने 6 धावा त्याच्या बॅटमधून येतात पहिला चेंडू फेस करत असताना. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा प्रयत्न. आता मात्र काय घडतं, इनसाइड आउट होणार चेंडू. यष्टीरक्षक त्या ठिकाणी चुकी करतोय आणि 22च्या रूपाने पुन्हा एकदा सिंगल धाव त्या ठिकाणी येईल. 5 चेंडू आणि 8 धावा स्कोरबोर्ड ते लगावताना पाहायला मिळतो. तर यापुढे होणारा सामना युवा बॉईज वर्सेस SS11. आता मात्र फुलटाचा चेंडू मात्र हवेमध्ये आहे आणि चेंडू सरळ जातोय लॉंग ऑफ सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी युवा बॉईज आणि SS11. माझा जर आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर त्वरित नाणेफेकीसाठी यायचंय. SS11 आणि युवा बॉईज या दोन्ही संघांना विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी यायचंय. तर 14 धावा या ठिकाणी आपण पाहतोय नचिकेतच्या माध्यमातून येत असताना पहिल्या षटकामध्ये सुरुवात पाहायला मिळते. एक गडी जरूर माघारी परतलाय कारण आपण पाहिलं होतं पहिल्या इनिंगमध्ये 14 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. एक गडीनं गमत असताना विशाल नाईक त्या ठिकाणी आक्रमक झाला, तर या ठिकाणी आकाश पांडे थोडा आक्रमक पाहायला मिळतोय, अजय आक्रमक होताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाची समाप्ती 14 धावा धावफलकात लागवला होता एका गडीच्या मोबदल्यात. दुसरं षटक घेऊन या ठिकाणी सागर येताना पाहायला मिळतोय. विकेट गोलंदाजी मागवर आपण पाहतोय जे एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत असताना सागर स्ट्राईक एंडवरती अजय उपाध्याय प्रथम दर्जाचे खेळाडू या ठिकाणी आपल्या क्रिकेट सादरीकरण दाखवतात. चेंडू मात्र जातो आपण पाहतोय त्या ठिकाणी पुन्हा एकदा यष्टीरक्षक चुकी करतोय आणि 22च्या रूपाने आणि वाईट +1 नक्कीच उजव्या जास्तच बाहेर जाणारा चेंडू आणि त्यामुळे पंच त्या ठिकाणी दंडित करतायत आणि 2 धावा या ठिकाणी अवंतरित रूपाने येताना पाहायला मिळत आहेत. 50 धावांचं आव्हान या ठिकाणी ठेवलं गेलंय. आपण पाहतो नचिकेत या संघासमोर आणि त्या 50 धावांना कशा प्रकारे चेस केलं जात आहे त्याच्यासाठी वेगळी आखलेली रणनीती आणि त्या रणनीतीचा व्यवस्थित अवलंब करत असताना नचिकेत सर्व फलंदाज सूर्यप्रकाश चेंडू मात्र आपण पाहतोय त्या ठिकाणी कवच डुगन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ जातोय 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार.
आता तर पुन्हा एकदा गुंगाळला चेंडू, चेंडू जातो सरळ त्या ठिकाणी सीमारेषा पार, षटकार. एक झेलची संधी होती परंतु संधी हुकते आणि चेंडू गेलाय सरळ क्षेत्रक्षेच्या हाताला लागून सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी बॅक टू बॅक आपण पाहतोय. पहिले चौकारात नंतर षटकार येतोय, 2 चेंडूचा खेळ हाताळला जातोय आणि 26 धावा या ठिकाणी स्कोरबोर्ड लागवल्या जातात एका गड्याच्या मोबदल्यात. यापुढे होणारा सामना विनंती आहे जर आपण आलेले असाल तर या ठिकाणी रिपोर्टिंग करून घ्यायचंय. युवा बॉईज आणि SS11. SS संघाचा संगणक आलेला आहे. युवा बॉईज संघ संगणक जर या ठिकाणी असेल त्याने सुद्धा नाणेफेकीसाठी यायचंय. युवा बॉईज पुन्हा एकदा सरी पण घेऊन काढला चेंडू. आपण पाहतो एक्सपेलेक्शन जातोय चेंडू सरळ त्या ठिकाणी मिडविकेटिंग सोलेक्शन मधून जाणार फटका. 4 धावांसाठी 4 धावा येत आहेत आणि चेंडूचा जर विचार करायचा झाला आतापर्यंत चेंडूचा खेळ होतोय 4 5 चेंडू 4 चेंडूचा खेळ आपण पाहतोय आणि 36 धावा या ठिकाणी स्कोर बोर्ड ते मोजल्या जातात. आकाश पांडे या ठिकाणी घनागती फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 7 चेंडू आणि 30 धावा. चौकार आला ना 26 वैयक्तिक 7 चेंडू 27 धावा त्या ठिकाणी अर्जित करत असताना आकाश पांडे यांना पाहू शकाल आपण. 4 चेंडूचा खेळ होतो आणि 36 धावा स्कोर ते पाहायला मिळते. एक सोप्या विजयाकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतो. यष्टरक्षक त्या ठिकाणी चुकी करतो परंतु क्लीन बोल्ड. गेंद से 14 रन की जरूरत रहेगी मैच जीतने के लिए नचिकेत इलेवन को. आकाश पांडे यांचे खेळ संपुष्टात येताना पाहायला मिळाले. शेवटचे चेंडू असणार आहे गुरु संख्ये त्या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने जाताना पाहायला मिळत आहेत. एक महत्वाची विकेट थोडीशी उशीर आली मित्रांनो कारण आपण पाहतो ज्या प्रकारच्या बॅट मधून धावा हो त्याने ओकताना पाहायला मिळतात. आकाश पांडे 27 धावा 8 चेंडू चा खेळ करत असताना बॅट मधून पाहायला मिळाला. एक मोठा खेळाडू आहे आणि मोठ्या खेळाडूची ओळख त्या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळाल. तर आकाश पांडे त्यानंतर आपण पाहतोय गुरु संख्ये त्या ठिकाणी येत आहेत. सागर पुन्हा एकदा शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतील. सुमित इलेवन वर्सेस नचिकेत इलेवन या दोन संघांदरम्यानची ही लढत. आता सुरुवातीला चेंडू मात्र आपण पाहतो त्या ठिकाणी डावेष्टीच्या थोडासा बाहेरून जातो. पंचाचे दोन यात हवेमध्ये येत आहेत आणि यष्टरक्षक त्या ठिकाणी पुन्हा एकदा चुकी करत असताना त्या ठिकाणी कव्हर चांगली मिळते आणि एकच धाव त्या ठिकाणी अवांतर रूपाने येते. 37 धावा स्कोरबोर्ड होती. युवा बॉईज आपण जर आलेले असेल तर या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचंय. सूर्यप्रद चेंडू आणि शेवटचा चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. बाउन्सर पद्धत चेंडू आणि निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळते. 2 षटकांची समाप्ती. 37 धावांवरती धावसंख्या स्थिरावलेली आहे. 2 गडी तंबूच्या आश्रयाला जाताना आपण पाहिलेत. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि धावांची गरज असणार एकंदरीत 13. युवा बॉईज सुमित युवा बॉईज
राहुल नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं सांगितलं तिसरं षटक घेऊन येत असताना 12 चेंडू 13 धावांची गरज आहे आणि चेंडू सरळ जातोय 6 धावांसाठी. षटकार. तिसरं षटक आपण पाहतोय राहुल यांचं या ठिकाणी मार्ग असताना 45 धावा स्कोरबोर्ड लागले. तर पहिल्या चेंडूवरती आक्रमण चालवलं गेलं षटकाराला अजय उपाध्यायच्या बॅटमन आणि तदनंतर मात्र आपण पाहतोय आव्हान थोडंसं सोपं या ठिकाणी वाटायला लागले नचिकेत संघाला आणि विजयाच्या दिशेने एक चांगली वाटचाल करत असताना संघ पाहायला मिळतोय. आता चेंडू थोडा हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न डिफेन्सिव्ह खेळ करण्याचा प्रयत्न फसलाय आणि चेंडू सरळ जातो यष्टांवरती आणि विकेटचं पतन. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि धावांची गरज एकंदरीत 5. राहुल मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्या थोडासा बॉडीचा बॅलन्स मिस होतो आणि शेवटचा चेंडू सुद्धा निर्धाव येतोय आणि आता मात्र 6 चेंडू आणि 5 धावांची गरज असलेला सामना जिंकण्यासाठी पाहूया कोणता गोलंदाज येतोय, कोणत्या गोलंदाजावरती या ठिकाणी जबाबदारी दिली जाते. 6 चेंडू 5 धावांची गरज आहे. गुरुसंख्य स्ट्राईक काउंटरमध्ये पाहायला मिळते. सलामीच्या रूपाने आलेले आकाश पांडे माघारी परतले, विजय सोनी माघारी परतलाय, अजय उपाध्याय माघारी परतलाय आणि आता नौखी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. त्यामध्ये आपण पाहू शकाल गुरु 2 चेंडूचा सामना करत असताना एक धाव त्याच्या बॅटमधून आली आहे. नंतर अभिषेकच्या बॅटमधून आपण पाहिलं 2 चेंडूचा खेळ करत असताना एकही धाव येत असताना पाहायला मिळते. म्हणूनच एक रंगतदारता असणार आहे या शेवटच्या षटकामध्ये, कारण 6 चेंडू आणि 5 धावांची गरज असेल आणि 5 धावा या ठिकाणी कशा प्रकारे डिपेंड केल्या जाणार आहेत हे मात्र पाहणं महत्त्वाचं ठरेल. एक मोठी मॅच आणि या मोठ्या मॅचचं चित्र काय आहे ते मात्र आपण पाहणार आहोत या येणाऱ्या पहिल्या एका षटकामध्ये. युवा बॉईज संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी यायचे त्वरित, जर आपण या ठिकाणी आलेले असाल त्वरित नाणेफेकीसाठी यायचं. युवा बॉईज तुमच्या मॅचचा टाइम होता 9:50 आणि आता घड्याळामध्ये अखेर 10:46 झालेली आहेत. तर विनंती आहे जर आपण आलेले असाल त्वरित नाणेफेकीसाठी यायचंय. चेंडू मात्र आपण पाहतोय ड्रॉ उजव्या जास्तच पाहायचं होतं. 55 दोन्ही हवेमध्ये वाईट चेंडूची सांगता होते. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर चेंडू जातो सरळ पॉईंटच्या डोक्यावरून 4 धावांसाठी.
गुरु मात्र या ठिकाणी आपण पाहतोय दबाव मतलब काहीसा दूर करत असताना या चौकाराने 4 धावा येत आहेत आणि या 4 धावांनी या चौकाराने विजय संपादन करतोय नचिकेत 11 विरार हा संघ. विजय संघाचे खूप अभिनंदन. तसेच पराभूत संघ सुमित 11 आपण सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला. सुमित सावंत यांचा संघ आहे, खूप दर्जेवर कामगिरी त्यांनी सुद्धा दाखवली. शेवटच्या षटकापर्यंत हा सामना आणला आणि आपण या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. युवा बॉयज